सुद्धा आपल्या पोरांना शिकवा, म्हणजे न्यायालयामध्ये ठेवण्याची गरज पडणार नाही. म्हणून उच्च कुटीचे पोरं जन्माला घाला. संस्कार हे आईच्या गर्भामध्ये लागत असतात. तुम्हाला अभिमन्यू माहिती आहे का? चक्रव्यूहामध्ये फसल्याला महाभारतातला. महाभारत माहिती आहे का? त्याच्यामध्ये अभिमन्यू होता, तो चक्रव्यूहामध्ये फसला होता. त्याला चक्रव्यूहामध्ये जायचं ज्ञान ह्या आईच्या गर्भामध्ये मिळालं. ज्या वेळेस अभिमन्यू आईच्या गर्भामध्ये होता त्यावेळेस देव त्या चक्रव्यूहामध्ये जायचं, चक्रव्यूहाचं ज्ञान आईला सांगत होते. चक्रव्यूहामध्ये जायचं ज्ञान आईनं घेतलं, पण ज्या वेळेस चक्रव्यूहामधून बाहेर येण्याचं ज्ञान देव सांगत होते त्यावेळेस त्यांच्या आईला झोप लागली, त्या झोपी गेल्या आणि ज्ञान मिळालं नाही. त्याचा परिणाम असा झाला, अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये फसला. हा, म्हणून गर्भामध्ये आपल्या पोरांना ज्ञान मिळत असतं. आमच्या आळंदीमध्ये एक घटना घडली. एका 8 वर्षाच्या पोरानं ज्ञानेश्वरी पाठ केली. काय म्हणतो मी? ज्ञानेश्वरी माहिती आहे तुम्हाला? ज्ञानोबारायांनी लिहिलेली 8 वर्षाच्या पोरानं ज्ञानेश्वरी पाठ केली. कशी केली? तर पत्रकार त्याच्या आईकडे गेले, आईला विचारलं कसं शक्य एक 8 वर्षाचं पोरगं ज्ञानेश्वरी पाठ करू शकतं, कसं? पत्रकार त्याच्या आईकडे गेले आणि आईला विचारलं कसं शक्य आहे? मुलाखत घेतली, आम्हाला सांगा याचं रिझन काय, कसं शक्य आहे? त्यावेळेस आईला विचारलं. आई म्हणू लागली, ज्या वेळेस हे पोरगं माझ्या गर्भामध्ये होतं त्यावेळेस माझ्या हातामध्ये मोबाईल नव्हता, माझ्या हातामध्ये इंस्टाग्राम नव्हतं, फेसबुक नव्हतं, माझ्या हातामध्ये होती ज्ञानेश्वरी. मी ज्ञानेश्वरी एवढी वाचली, त्याच्यातल्या ओव्या एवढ्या मनन केल्या, बस माझ्या आयुष्याचा श्वास म्हणजे ज्ञानेश्वरी. त्या ओव्या एवढ्या ग्रहण केल्या, त्याचा परिणाम असा झाला, माझ्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्याने वयाच्या 8व्या वर्षी ज्ञानेश्वरी पाठ केली. ही सत्य घडलेली घटना, पेपरवर सुद्धा आलं होतं, बातम्याला सुद्धा आलं होतं. हा, म्हणून ठरवा कसे गुणवान मुलं जन्माला घालायचे, चांगले घालायचे का वांगले घालायचे. अहो, एखादं रोपटं लावत असताना शेतामध्ये किती काळजी घेतो, हे तर आपल्या आयुष्याचं रोपट आहे ना. म्हणून चांगले संस्कार आपल्या पोरांना लावा. अहो, तुमचं पोरग जर डॉक्टर जर झालं ना तर आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आपण म्हणत असतो माझं पोरग डॉक्टर झालं, माझं पोरग IAS IPS झालं. त्यावेळेस बघा, तुम्ही म्हणता मी दुसऱ्याच्या शेतामध्ये राबराब राबायचो, कंपनीमध्ये कामाला जायचो, कष्ट करायचो, पण आज माझं पोरग IAS झालं, आज माझी पोरगी डॉक्टर झाली. त्यावेळेस तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कर्तृत्वान मुलं जन्माला घाला. आयुष्यातली दुश्मनी प्रत्येकाबरोबरली संपवा. गुन्ह्या गोविंदाने अभिमानाने जगा. आपल्या गावासाठी जगा, आपल्या माणसासाठी जगा. आयुष्यामध्ये आपलीच माणसं आपल्या कामाला येतात. एखादा माणूस पुढे चालला त्याला सपोर्ट करा, त्याला मागं ओढू नका. कोणीतरी चांगलं काम करतंय ना त्याला मदत करा, त्याला म्हणा तू कर बाबा, आम्ही तुझ्या पाठीमागे. बघा, त्याला काम करण्याची अजून हिंमत त्याच्यामध्ये तयार होईल. आणि तुमचं माझं रक्त आपल्याला बेईमानी करायला शिकवत नाही, तुमचं माझं रक्त आपल्या माणसांना सपोर्ट करायला आपल्याला शिकवतंय. म्हणून आज महाराजांची जयंती तुम्ही या ठिकाणी साजरी करतायत. एवढे शपथ खा या धर्मासाठी.